नमस्कार माडिक सर. नमस्कार. परत एकदा आपण तुम्हाला भेटून एक ड्रॅगन फळावरती आपण शेती पाहिली. त्या ड्रॅगन फळाबद्दल तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकाल? कारण की शेती आम्ही पाहिली ती खूप सुंदर आणि व्यवस्थित मॅनेज केलेली होती. तर आपल्या शेतकरी मित्रांना याची माहिती द्या. ड्रॅगन फ्रूट हे विदेशी फळ आहे. हे कॅक्टस फॅमिलीमधलं ती वनस्पती आहे आणि ती वाढवण्यासाठी तिला आधार लागतो. आपण या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की सिमेंटचा पोल आणि त्याला सिमेंटची रिंग हे केली आहे. आपण स्क्वेअर रिंग वापरली, काही राऊंड रिंग पण येते त्याच्यामध्ये. आणि हे जे पोल आहेत ते आपण 6 फूट अंतरावरती ठेवलेले आहेत आणि 2 ओळीमधलं अंतर 10 फूट आहे. हे डिस्टन्स आपण म्हणजे 6 फुटाचं 8 फूट पण करू शकतो, 10 फूटचं 12 फूट करू शकतो. त्या प्रमाणामध्ये एकरी झाडांची संख्या जी आहे ती संख्या त्या प्रमाणामध्ये हे होते. आता जे आम्ही जे लागवड केली आहे त्याच्यानुसार 500 पोल एका एकरात बसू शकतात आणि 500 पोल एका पोलवरती आपण 4 रोपं लावतो. असे 2000 रोपं बसू शकतात. पोलचं स्ट्रक्चर आहे, मी पाहिलं आहे की एक पोल आहे, त्याच्या पाठीमागे रिंग आहे. तर याचा काय फायदा होतो, म्हणजे रिंग का लावावी? हां, हे जे कॅक्टस प्रजातीमधलं ड्रॅगन फ्रूटचं जे हे आहे, ती जी वेल जी जाते त्याची की ती सरळ जर गेली तर त्याला फ्रूट्स येणार नाहीत. त्याला ब्रांच व्हायला पाहिजे. ब्रांच होणं गरजेचं आहे. म्हणून ब्रांच होण्यासाठी त्याला आपण स्क्वेअर जाळी हे केली आहे आणि 4 कॉर्नरला 4 त्याला आपण गॅप्स ठेवलेले आहेत. त्याच्यातून 4 जे फुटवे जे आहेत त्याचे जे फुटवे आहेत ते फुटवे बाहेर येतात आणि फुटव्यांना परत फुटवे सुरू होतात. ओके, असं मग ती एक कॅनॉपी तयार होते. म्हणजे जी अशी आपली छत्री असते त्याप्रमाणे एक कॅनॉपी तयार होते. आणि सपोर्टसाठी कारण आधार पाहिजे, कारण का त्याचं स्टेम आहे तेवढं स्ट्रॉंग नसतं ते असं. कारण आतमध्ये जर बघितलं तर सगळा पल्पच असतो त्याच्यामध्ये. आपलं जसं तुमचं ऑलिव्हेरा म्हणजे आपण कोरफड म्हणतो त्या प्रमाणातच त्याचं आहे. तुम्ही डॉक्टर स्वतः आयुर्वेदिक डॉक्टर आहात त्यामुळे तुम्हाला कोरफडचं काय हे आहे म्हणजे त्याचे उपयोग किती आहेत, मेडिसिनल बेनिफिट्स किती आहेत ते आपल्याला माहितीच आहे. नक्कीच. तर ते आधारासाठी होतं. आणि मग त्याला जसे जसे ब्रांचेस येतील तर त्याला स्पाइक्स आहेत. बघितलं जर तुम्ही तर त्याला स्पाइक्स आहेत. त्या स्पाइक मधून त्याला कळी म्हणजे जे बड येतं ते पाहिलेली आहे. आणि तिथून त्याला मग ते फ्लावर सुरू होतं. फ्लावर एकदा कळी आल्यानंतर 15 दिवस फ्लावरमध्ये लागतात आणि पूर्ण फ्लावर उमललं, त्याचं पॉलिनेशन झालं. पॉलिनेशन मधमाशांच्या थ्रू पॉलिनेशन झालं तर मग त्याचं फ्रूटमध्ये कन्वर्ट होतं आणि तिथपासून 30 दिवसामध्ये म्हणजे कळी आल्यापासून 45 ते 50 दिवसामध्ये तयार फळ आपल्याला मिळू शकतं. आता हे विचारायचं होतं की एखाद्या आपल्या शेतकरी मित्राला ही शेती करायची असेल तर गव्हर्नमेंटकडून काय अनुदान आहे का या क्षेत्रामध्ये? हो, ड्रॅगन फ्रूटसाठी शासनाचं अनुदान आहे आणि ते हेक्टरी 1,60,000 आहे. 1,60,000 आहे. गुजरात सरकारने गुजरात राज्यामध्ये ते जास्त आहे, पण महाराष्ट्र शासनाने अजून हेक्टरीवरती चाललंय. खर्च तेवढा एकरी खर्च जास्त आहे, पण शासनाने 1,60,000पर्यंत. पण त्याच्यामध्ये असं आहे की जी रोपं आहेत ती तुम्ही गव्हर्नमेंट अप्रूव्ड नर्सरीमधून घेतली, त्यांचं जर तुम्ही इनवॉइस जर दिलं तरच तुम्हाला मिळू शकतं. अनुदान मिळू शकतं. प्रायव्हेट नर्सरीकडून रोपं घेतलीत तर अनुदान मिळत नाही. नंतर ड्रीप जे इरिगेशन आहे ते सुद्धा तुमचं ऑथराइज जो डीलर असेल, जैन इरिगेशन आहे, त्या डीलरकडनं जर तुम्ही घेतलं तर जर ड्रीपला जो काय खर्च येणार आहे, एकरी जो काय आहे त्या प्रमाणामध्ये सगळं तुम्हाला अनुदान मात्र मिळू शकतं. आपण बाहेर बघितले हे की सुपीक जमिनीमध्ये याची लागवड होते आणि तुम्ही काथळ जमिनीवरती केलात. तर हा डिफरन्स तुम्ही काय सांगू शकाल की ते सुपीक जमिनीमध्ये आणि काथळ जमिनीमध्ये जरी ही कोणाची काथळावरती जमीन असेल तर तो कशा प्रकारे करू शकतो ज्याप्रमाणे तुम्ही केलेली आहे, सक्सेस केलेला आहे? नाही, हे जे पीक आहे ते सगळ्या जमिनीमध्ये कुठल्याही जमिनीमध्ये येऊ शकतं. फक्त म्हणजे जी चुनखडीची जमीन असते, ज्याचा सामू जास्त आहे, pH जास्त आहे, तिथे थोडंसं वर्कआउट करावं लागतं. तुम्ही जर सोलापूरमधला सांगोला वगैरे हा एरिया पाहिला तर मुरमाड जमीन आहे. त्या मुरमाड जमिनीमध्ये सुद्धा त्यांचे काहींचे 15-15 एकरची प्लांटेशन आहे. असं फक्त त्याला काय होतं की निचरा होणारी जमीन पाहिजे, पाणी साचायला नको, कारण याची
त्याचे रूट्स आहेत जे ते फार नाजूक रूट्स असतात आणि जर पाणी साचलं तर मुळं कुजतात त्याची आणि फंगस अटॅकने झाडं तुमची हे होऊ शकतात, मरू शकतात. त्याच्यासाठी आता माझी जी जमीन आहे ती जी तुम्ही पाहिलीत की एक तर डोंगराळ आहे, खाली माती फार कमी आहे, कातळच आहे. मग मी काय केलं आहे की याचे बेड केलेले आहेत, मातीचे जे साधारणपणे 2 फूट बाय 2 फूटचे असे बेड केलेले आहेत आणि त्या बेड वरती मी लागवड केलेली आहे. ज्यांची प्लेन जमीन आहे त्यांनी सुद्धा बेड करायला हवेत आणि पाणी जे आहे ते पाणी त्यांच्याकडे किती जरी हे झालं तरी त्याचा निचरा होईल. पाणी मधल्या 2 गॅपमध्ये जरी पाणी असेल समजा तर ते पाणी वाहून गेलं पाहिजे. एवढी दक्षता घेतली तर हे पीक व्यवस्थित होऊ शकतं. सो धन्यवाद साहेब माडिक सर की तुम्ही आम्हाला ड्रॅगन फ्रूटबद्दल की एवढी आपण पुरेपूर माहिती दिली आहे. तेवढ्याच्या माहितीमध्ये कोणीही हा व्हिडिओ पाहून ही शेती करण्याचा प्रयत्न करू शकतो आणि त्यांना सक्सेस होऊ शकतो. ज्याला कोणाला या शेतीबद्दल अजून काही माहिती हवी असेल तर माडिक साहेबांकडे येऊन भेटावं आणि आमचा यूट्यूब चॅनलवरती नंबर दिलेलाच आहे, तो तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुम्हाला याबद्दलची माहिती प्रोव्हाइड करू. धन्यवाद.